माय न्यू ब्लॉग। तर आता वाजले आहेत पहाटेचे 6:15 आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला निघालेलो आहोत। आम्ही कुठे चाललो आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। आम्ही जिथे जिथे जाणार आहोत, जिथे व्हिजिट करेल तिथलं लोकेशन, तिथली इन्फॉर्मेशन, ब्रेकफास्ट करणार आहे आम्ही, जाताना कोणते लोकेशन्स लागणार आहे तिथेही आम्ही जाणार आहे। हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन, म्हणजे तुम्हालाही तुम्ही कधी नेक्स्ट ट्रिपला वगैरे जाल तेव्हा तुम्हालाही ते उपयोगी पडेल, याच्यासाठी मी ते शेअर करणार आहे। हे सर्व पाहण्यासाठी व्लॉग नक्की पहा। हा आहे सकाळचा मस्तपैकी असा तामिनी घाटातला व्ह्यू। तुम्हाला माहीतच असेल तामिनी घाट हा खूप मोठा आहे। आता आणखी 10 ते 15 मिनिटांमध्ये तामिनी घाट संपेल आणि इकडे खूप सारे असे मंकीज तुम्हाला बघायला भेटतील। आणि तामिनी घाट हा पावसाळ्यामध्ये खूप बघण्यासारखा असतो। आम्ही तरी पावसाळ्यामध्ये तामिनी घाट फिरलो होतो, ते पण बाईकवरती। खूप जोराचा पाऊस येत होता आणि म्हणजे पावसाळ्यात तामिनी घाट खूप बघण्यासारखा असतो। एकदम सगळीकडून धबधबे येत असतात, म्हणजे धबधबे पडत असतात, पाणी सगळीकडे, खूप लोक व्हिजिट करतात। आम्ही तरी लिटरली बाईकवरती फिरलो होतो। खूप छान एक्सपिरियन्स होता। जाताना खूप माणूस असं जोशात जातो किंवा आता आम्ही गाडीवर फिरणार आहे वगैरे, हे सगळं एन्जॉय करून होतं। देन रिटर्न येताना पूर्ण एनर्जी डाऊन झालेली असते, कारण की पूर्ण भिजलेला असतो, भूक लागलेली असते। पण पावसातला व्ह्यू इज द बेस्ट व्ह्यू। गुड मॉर्निंग टू एव्हरीवन। वाजले आहेत सकाळचे 8। आम्ही आता जस्ट तामिनी घाट क्रॉस केलेला आहे। जाता जाता इथे छोटासा असा ब्रेक घेतला आणि 1-2-3 फोटो काढून घेतले। म्हटलं इथे म्हणजे सकाळी मॉर्निंगला व्ह्यू छान असल्यामुळे फोटो मस्त निघतात। आणि इथे विहान उठला होता आणि मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू खूप एन्जॉय करत होता। हॉटेल गणपती कृपा स्नॅक्स सेंटर, तिथे आम्ही आता ब्रेकफास्टला थांबलेलो आहे। आणि हे आमचे ट्रॅव्हल बडीज आहेत। विहानला झोप लागली होती, पण काय करणार, अचानकच ब्रेकफास्ट करायचं ठरलं त्यामुळे तुला उठावं लागलं। विहानसाठी मी होममेड ओट्स आणि ॲपल बनवून आणलं, तर ते सगळं मी तुम्हाला खाऊन आणणार आहे। विहान विहान काय होतं इथे आम्ही ब्रेकफास्टमध्ये 2-3 डिशेस घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मेनली मिसळ पाव आणि सेकंड म्हणजे आम्ही साऊथ इंडियन हे घेतलं होतं, मेदूवडा आणि सांबर। मला नेहमीच साऊथ इंडियन फूड खूप आवडतं, म्हटलं आणि असंही सकाळ सकाळी साऊथ इंडियन फूड गरमागरम मस्तपैकी सांबर खावं म्हणून मी सांबर आणि मेदूवडा घेतला होता। बिहानला खाऊचावरून झाला आता, म्हटलं आपणही खाऊन घ्यावा, त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे निघायचं होतं। कसा आहे चहा? चहाचा रिव्ह्यू कसा आहे ते बघावं म्हटलं आणि मगच चहा घ्यावं। ते म्हटलं ओके ओके आहे, ते म्हटलं चला घेऊन घ्यावा चहा, कारण की ब्रेकफास्ट नंतर चहा प्यावासाच वाटतो। त्याच्यानंतर आम्ही आता निघालो आणि आता इथून रत्नागिरीचं म्हणजे बोर्ड लावला होता, पण आम्ही रत्नागिरीला नाही चाललेलो, तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललेलो आहे ते। फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे। काय रे चुकूनच बोलवतो शिव सगळ्यांना दाखवते, बघा मी आलोय। हा ना विहान? विहानची तर झोप झाली आणि आता विहान उठून एकदम फ्रेश झालं। आम्ही जस्ट गणपतीपुळेमध्ये एंटर केलं होतं आणि इथे ऑलरेडीच खूप मला गर्दी दिसते, म्हणजे खूप साऱ्या कार्स वगैरे दिसतात। आम्ही आज जाण्याचा मार्ग बघत होतो, म्हणजे बघतोय कुठे चाललं ते, म्हणजे आज जाऊन आम्हाला गाडी पार्क करायची, त्याच्यासाठी आम्ही बघतोय एखादं हॉटेल भेटते का, म्हणजे आम्हाला तिथं फ्रेश पण व्हायचं होतं आणि गाडी पार्क करायची होती, कारण की सकाळ सकाळी आलो होतो म्हणून विहानला आंघोळ घातली नव्हती आणि देवाला जाताना विहानला आंघोळ घालून न्यायचं होतं, म्हणून आम्ही इथं हॉटेल बघतोय। बघू एखादं हॉटेल भेटते का। आणि इथं तुम्हाला समोर जे गेट दिसतंय ते मंदिराचं गेट आहे आणि इथे खूप सारे शॉप्स आहेत शॉपिंगसाठी। बघू आता इथे काय आम्ही शॉपिंग वगैरे करतोय ते।
आणि विहान इथे बाहेरचं सगळं पाहतोय. म्हणजे त्याला काय काय दिसतं, ऊसाचा रसाचा तो गाडा दिसतो, त्याच्यानंतर खेळणी दिसतात ते. त्याला ते खूप छान वाटत होतं बघायला. तो कंटिन्यू सारखं बघतो इकडे हे काय ते काय. आणि जाणं येणार लोक पण हा विहान एवढं क्यूट आहे, त्याला बघून जाणं येणार सगळं त्याला हाय बोलत होते, बाय बोलत होते, स्माईल देत होते. त्याच्यामुळे विहान आणखी त्यांच्याशी जास्त इंटरॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. फायनली आम्ही गणपतपुळ्याला पोचलेलो आहे. आमचा इथं काही जास्त थांबण्याचा प्लॅन नाही आहे, फक्त मंदिर बघून आणि काही बीच बघून आम्ही जाणार आहे. त्याच्यासाठी आम्ही 1-2 तासासाठी स्टेसाठी इथे रूम पाहतोय. ते रूम पाहायला आम्ही इथं आलेलो. इथे कपिल लॉज म्हणून एक आहे लॉज, तिथे आम्ही आता रूम बघणार आहे आमच्यासाठी. रूम आवडली तर आम्ही तिथे चेक इन करू, 2 तास थांबू, बीच गणपती मंदिर वगैरे एक्सप्लोर करू आणि त्याच्यानंतर आमच्या नेक्स्ट प्लेससाठी म्हणजे नेक्स्ट लोकेशनसाठी निघून जाऊ. आणि आता आमचं इथं कपिल लॉजला थांबायचं फिक्स झालेलं आहे 1 आवरसाठी. तर आता इथे मला विहानला आंघोळ घालायची, विहानचा खाऊ बनवायचा आहे. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये जर सांगितलं होतं की मी त्याच्यासाठी केटल आणलंय. तर आता चला त्या केटलचा उपयोग करून बघूया. पडेल विहान. तिच्या दीदी सोबत खूप खेळतोय ना दीदी. आम्ही 1-2 तासासाठी ते थांबणार. त्याच्यासाठी आम्ही एक अशी रूम घेतलेली आहे. एकदम सिंपल अशी रूम आहे आणि रेंट पण त्याचा खूप म्हणजे कमी चार्जेस आहेत त्याचे. तर छान आहे रूम. 1-2 तास फ्रेश होणार, विहानचं मस्तपैकी आवरणार, त्याचा खाऊ वगैरे चालणार. मग आम्ही मंदिराकडे जाणार, दर्शन घेणार, त्याच्यानंतर बीचला जाणार आणि मग रिटर्न येऊ. बॅग्स वगैरे घेऊन आम्ही पुढच्या लोकेशनला जाणार आहे. तर आम्ही पुढच्या लोकेशनला कुठे जाणार आहे, मंदिर कसं आहे हे पाहण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हीच ती सिंपलशी रूम आहे जी आम्ही एका तासासाठी घेतली आहे, म्हणजे फ्रेश होण्यासाठी. चला म्हटलं विहानचा खाऊ तरी बनवून घ्यावा, कारण की त्याचा खाऊ खायचा टाइम झाला होता दुपारचा. मग त्याच्यासाठी मी केटलचा आज फर्स्ट ट्राय करते. त्याच्यामध्ये मी पोहे मखानाचं जे सेरलॅक आणलं करून त्याच्यासाठी पाणी गरम केलं आणि त्या सेरलॅकमध्येच पाणी ओतलं. की हे पोहे मखानाचे जे सेरलॅक आहेत ते रेडीमेड टाईपमध्ये असतात. तुम्ही त्याच्यामध्ये जास्त असं उकळलेलं पाणी ओतलं आणि त्याच्यात थोडंसं झाकून ठेवलं की त्यामध्ये ते फुलून जातं. त्यामुळे ते एक्स्ट्रा शिजवायची काही गरज नाही आहे. त्यामुळं गरम पाणी जरी असेल तरी ते त्याच्यामध्ये चालेल, त्याला अगदी शिजवावं असं काही नाही आहे. मग इथं मी पण विहानला पोहे मखानाच्या सेरलॅकमध्ये गरम असं उकळलेलं पाणी टाकलं आणि पटकन विहानला खाऊ भरवते. इथे मस्तपैकी आम्ही असं रेडी झालेलं आहे. मी असं कॅज्युअल टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे आणि रेडी होऊन चाललेलं आहे मी आता गणपतीच्या दर्शनाला. गणपतपुळ्याचा गणपती म्हणजे नवसाचा गणपती. म्हटलं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं आणि नंतर बीचवरती जायचं. बाकी सगळे पण मस्तपैकी रेडी झाले आहेत, मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे. इथे आम्ही मंदिराच्या गेट समोर आता पोहोचतोय. विहान त्याच्या डॅडी सोबत पुढे आहे आणि मी मागून मस्तपैकी असा व्लॉग रेकॉर्ड करते. विहान आणि विहानने मस्त असा हँडसम लाईक माय डॅडी वाला ड्रेस घातलाय. विहान बघू, विहान कुठे चालला तू? बीचला चालला का? आणि ही मंदिराकडे जाण्यासाठीची लाईन आहे. आज गर्दी नाहीये, बहुतेक वेकेशनसाठी सगळे लोक गोव्याला गेले. गणपतपुळ्याला कोणीच नाही आलेलं. इथे थोडीशी गर्दी दिसतीये. इथे आपल्याला हातपाय वगैरे धुवून जायचे. इथे लाईव्ह गणपतीचं तुम्हाला दर्शन मिळून जाईल. इकडे विहान एवढा खुश झाला, एवढे सगळे लोक बघून त्याला फार मजा येत होती. तो कंटिन्यू ओरडत होता. सगळेजण त्याच्याकडे बघून एकदम मस्त अशी स्माइल देत होते. इथे आमचं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणजे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही काय आतला ब्लॉग घेतला नाही.
ही त्याची बॅक साईड आहे, म्हणजे दर्शन घेऊन आल्यानंतरची बॅक साईड. इथे आम्ही आलोय आणि इकडेच्या साईडला सगळा समुद्र आहे, जो गणपतपुळे बीच म्हणतात त्याला. आणि आम्ही इथे विहानच्या नावाने अभिषेक सुद्धा केलेला आहे. फर्स्ट टाइमच आलो होतो, म्हटलं विहानच्या नावाने अभिषेक करावा. आमचं दर्शन झालेलं, फोटो वगैरे काढले मंदिराजवळ. आता उंदीर मामाच्या कानात काहीतरी बोलणार आहे. काय बोलणार आहे? मला चांगली बुद्धी होती, मला इथं आमचं गणपती बाप्पाचं दर्शन झालंय आणि आता आम्ही बीचकडे निघतोय, म्हणजे गणपतपुळ्याचा जो बीच आहे तिथे. फारसं थांबणार नाही आम्ही, पण लगेच जाणार आहे. आणि आम्ही बीचवरती कशी मस्ती केली हे पाहण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.